मित्रांनो, आपल्या देशामध्ये 6 कोटी बांगलादेशी आहेत असं तुम्ही वारंवार ऐकलं असेल. आणि याच्यासाठी काही पॉलिटिकल पार्ट्या कॅम्पेनसुद्धा करतायत की बांगलादेशी यांना हुसकून द्या. हुसकून लावायलाच पाहिजे. पण हे कॅम्पेन कोण करतायत की जे लोक सत्तेत बसलेत ते. आता मला एक प्रश्न पडला आहे. यांचं केंद्रात सरकार आहे, यांचा गृहमंत्री आहे, संपूर्ण प्रशासन यंत्रणा यांच्या ताब्यात आहे, तरीसुद्धा बांगलादेश बॉर्डरमधून मोठ्या प्रमाणात मायग्रेशन का होतं? आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी आता हार्डली 8 दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलं की आसाममध्ये 40% बांगलादेशी आहेत. आणि इवन या बांगलादेशी लोकांचा खासदारसुद्धा आसाममधून निवडून यायचा, बदरुद्दीन अजमल. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आता SRA चालू आहे, तिथंसुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी नागरिक पश्चिम बंगालमध्ये सापडत आहेत. हो, पश्चिम बंगालच काय, आपल्याकडं ठाणे, पुणे, मुंबईपर्यंत हे पोचलेत. आता याच्यामागं कारणीभूत कोण आहे? बांगलादेश बॉर्डर अत्यंत सेन्सिटिव्ह भाग. तुम्ही ऐकलं असेल काही दिवसापूर्वी बांगलादेशमधला जो हुदी नावाचा जो नेता होता, ज्याचं ॲसॅसिनेशन झालं, ज्याची हत्या झाली, त्या हुदीनी 12 डिसेंबरला फेसबुकवरती एक पोस्ट केली ती. ग्रेटर बांगलादेशचा नकाशा होता आणि त्या नकाशामध्ये आपले जे ईशान्य भारतातले राज्य आहेत ते राज्य त्यांनी बांगलादेशमध्ये दाखवले होते. हे लोक चिकन नेक तोडण्याची भाषा करतात. एवढा सेन्सिटिव्ह टॉपिक असताना ह्या गोष्टीचा आपल्या राजकारणासाठी, आपल्या पॉलिटिकल ॲम्बिशनसाठी काही लोक वापर करत आहेत. ही गोष्ट चुकीची आहे. प्रत्येक निवडणुकीच्या आधी तुम्ही बांगलादेशचा मुद्दा घेऊन येता आणि निवडणूक झाल्याच्या नंतर तो मुद्दा थंड होऊन जातो. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या देशामध्ये बांगलादेशी आहेत, ही खरी गोष्ट आहे. आणि ते आपल्यासाठी डोकेदुखी आहेत, तीसुद्धा खरी गोष्ट आहे. याच्यावरती राजकारण न करता ह्या गोष्टीचा कायमचा तोडगा जो आहे हा सरकारने काढला पाहिजे. सरकारने याच्यावरती कायमचं सोल्युशन काढलं पाहिजे, ना की प्रत्येक निवडणुकीमध्ये, मग ती महापालिकेची असो, विधानसभेची असो किंवा लोकसभेची असो, निवडणुकीच्या आधी अवैध बांगलादेशांचा मुद्दा आणायचा आणि त्याच्यावरती आपली राजकीय पोळी भाजायची. हे चुकीचं आहे.